परमात्मा एक सेवक मंडळ उगमस्थान संस्थानपैकी नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे 41 दिवसाचे त्यागाचे हवन कार्य ठरलेल्या वेळेवर पार पडून एका परमेश्वरी कार्याच्या सर्व बैठकीला सुरुवात आहे. आजच्या चर्चा बैठकीमध्ये सृष्टी निर्माते शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी शक्ती रूपाने अवारूपी भगवंत उपस्थित झाले. बाबांनी आपलं स्थान ग्रहण केलं आहे. बाबाला माझ्या कोटी कोटी प्रणाम. तसेच अंधश्रद्धावाई व्यसनातून मुक्त करणारे मानव धर्माचे समर्थ सद्गुरू हे सुद्धा शक्ती रूपाने अवारूपी महानपैकी बाबा जुमलेजी उपस्थित झाले. बाबांनी आपलं स्थान ग्रहण केलं. बाबाला माझ्या कोटी कोटी प्रणाम. तसंच बाबांच्या अर्धांगिनी मातृश्री आई वाराणसी जुमलेजी दुसरे या सुद्धा शक्ती रूपाने उपस्थित होऊन आईने सुद्धा आपलं स्थान ग्रहण केलं. आईला माझ्या कोटी कोटी प्रणाम. ज्येष्ठ सेवक, ज्येष्ठ सेविका, मार्गदर्शिका तसेच बाबाच्या सेवक सेविका, बालक बालिका सर्वांना धन्य जोडून नमस्कार. चर्चा बैठकीचे विषय आहे 3 शब्द 5 नियम सेवकाला प्रॅक्टिकल अनुभव. मुळीच नव्हते बाबा माझ्या मना, मुळीच नव्हते बाबा सुखासाठी आलो मार्गात हो बाबा, सुखासाठी आलो मार्गात. आपल्या परिवार दुःखात दोघे कोणी भावना करत व्यसन लागला तर त्या सुरेखा बाईला खूप बिघड वाटलं आणि भगवंताच्या सत्य बोलले बाबा माझ्या परिवार या मार्गाशी जोडला पाहिजे. आणि खरं का त्या सुरेखा बाईने जे संत ठेवले ते संत भगवंताने पुढे गेले. आज त्यांच्या त्याग होण्याच्या कार्याची चर्चा सुरू आहे. खूप धन्य तो परमेश्वर. बाबाने खूप मोठे मोठे दुःख दूर केले. पण तेव्हा जेव्हा त्याग ठेवला नावाहून झाला त्या तत्व शब्द नियमाला विसरून अधोगती कार्य करण्याचे प्रयत्न करतो. परमेश्वर सोडत नाही. शब्द भगवान, शब्द सैतान, शब्दावर एका परमेश्वराची प्राप्ती झाली. जसे कर्म करा तसा फळ भेटते. जसे कर्म करोगे वैसा फल देगा भगवान या म्हणीप्रमाणे प्रत्येक सेवकाचा मनोकामना पूर्ण झालेला आहे. जेव्हा परिवारामध्ये दुःख येते तर परमेश्वराची आठवण येते आणि जेव्हा सुख समाधान थांबलं तर दोस्त मित्राची अनेक प्रकारची आठवण येते. बाबाने सांगितलं जो सेवक तत्व शब्दांनी माझं पालन करत त्याच्या परिवारात त्याच्या जीवनात प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही. संतान साहेबांनी अनुभव विचारलेला आहे. बघा साडेपाच गावचा एक अनुभव. त्या सेवकाला एक मुलगा होता, पती पत्नी आणि मुलीचं लग्न झालं आणि त्याच्याकडे 100 ते 110 एकर जमीन होती. तर त्या शेतीमध्ये वडील त्याचे माणसं निवडून काम करायचा आणि मुलगा शाळेत जायचा. कालांतराने मुलाचं शिक्षण झालं, शाळा सोडली आणि वडिलांना म्हणते की पप्पा आता माझं शिक्षण झालं, मला एक ट्रॅक्टर घेऊन द्या. वडिलांना वाटलं तर माझं 17 ठेवण्यापेक्षा एका ट्रॅक्टर म्हणजे आपलं काम होते. तर खरोखर मुलांना जी आयडिया दिली तर ट्रॅक्टर घेऊन दिलं पाहिजे. मुलांना ट्रॅक्टर घेऊन दिला आणि मुलगा शेतीनं काम करू लागला. कालांतराला त्याचा वाढदिवस झाला. पण तो मुलगा जो होता अनेक वेळेला संगतीने राहायचा, वाईट व्यसन करायला आणि आई वेळे भगवंताची पूजा अर्चना विनंती प्रार्थना करायची. आई वडिलांच्या समाधानासाठी जो मुलगा विनंती प्रार्थना करत होता आणि अशा परिस्थितीमध्ये पप्पाला म्हणते तो का पप्पा माझा वाढदिवस आहे तर आपला वाढदिवस मोठा मोठा झाला पाहिजे. वडिलांना वाटलं एकच मुलगा आहे. पत्रिका छापल्या, भाऊभाई वाटाले. मुलाने पाठवायचा तो मुलगा शेती तिकडे तिकडे गड्डे करून त्या पत्रिका त्या गड्ड्यामध्ये झाकून द्यायचा आणि सायंकाळी घरी यायचा.
वडील विचारत ह्या गावाला दिली का त्या रिश्तेदाराला दिलं हो दिली पप्पा असं कार्य करून त्याच्या वडिलांना सुद्धा आपल्या फोनद्वारे ज्याचे नंबर वगैरे त्यांना कळवलं आणि वाढदिवसाच्या दिवशी कार्यक्रमाला सुरुवात झाली त्या बाबाच्या सेवकाला अनेक संघटना दारूचा दिसत होता तर वाढदिवस झाला त्याचा केक कापला डीजेने सुरुवात झाली डीजे वाजून राहिला पाहुणे बळी गावातले दोस्त मित्र नाचायला सुरुवात झाला आणि त्या सेवकांना एका मित्राला पकडला आणि भंडाऱ्याला दारू पिण्यासाठी गेला दारू पिली आणि जेव्हा रस्त्यात वापस येत होते तर त्यावेळेस एका गाडीवाल्यानं त्याला उडवला आणि तो मुलगा ठार झाला त्यावेळेस तो दुसरा जो मुलगा होता तो गावात गेला आणि भंडाऱ्याला कोणती वस्तू आणायला गेलो होतो तर एकाने ऍक्सिडेंट झाला आणि तुमचा मुलगा जागीच ठार झाला तर वडिलांना असं वाटलं हा काही सांगत असेल माझ्या मुलगा आपण मी लवकर केक कापला होता पण असं काही होत नाही कारण का परमेश्वराला ते खपत नाही जे कार्य परमेश्वराला चालते तेच कार्य ठेवताना केलं पाहिजे आणि त्यावेळेस तिथून खरोखर बघायला गेला तर जे सांगितलं होतं त्याप्रमाणे घडलं म्हणून प्रत्येक सेवकाला मुलं असतं आपण जास्त लाड करतो एक मुलगा आपला की जास्त त्याची बरोबर असते म्हणून आपण मार्गाचे सेवक बाबांनी का सांगितलं आपल्याला तत्व शब्द नियम सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण आणि वेळोवेळी जे जे भगवत कार्याला चर्चा बैठका राहते त्या चर्चा बैठकीमध्ये झालं अनुभवाची देवाणघेवाण सेवकाचं असते म्हणून जास्तीत जास्त वेळ चर्चा बैठकीला दिला पाहिजे आज 110 एकर 100 एकर जमीन तशी राहिली आहे त्याचा स्टिकचा वारस निघून गेला तर त्याच्या आई वडिलांना गाव वाटत होतं जरा पूर्ण गाव भरू लागला आणि त्याचे जीवन यात्रा संपले म्हणून बाबांनी दिलेला तत्व शब्द नियमाचं पालन केलं पाहिजे आता सेविकेसाठी खास अनुभव म्हणजे प्रत्येक सेवक आपल्या परिवारामध्ये एकतेने कार्य करतो आणि सर्वात जास्त योगदान टाकलं म्हणजे सेविकाचं ही माय माऊली आपल्या पूर्ण परिवाराचं उदरनिर्वाह त्याला जेवण बनवणं मुलाचे कपडे धुणं मुलाला जेवण देणं शाळेत पाठवणं प्रतिका डब्बा देणं सर्व करते जे सहनशीलता सेवकीमध्ये आहे ते सेवकात नाही बाबाने जे सांगितलं आहे तत्व शब्द नियमाचं पालन खरोखर केलं पाहिजे तत्व शब्द नियमाचं पालन केलं सत्य मर्यादा प्रेमाचं पालन केलं तर परमेश्वर तुमच्या साखेला धावून आलं तेव्हा राहणार नाही एवढेच बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो सूरत जैसी भी हो मंत भोला वाला है सूरत जैसी भी हो मंत भोला वाला है वो ठोकरे खाए है अपने बाबा वो ठोकरे खाए अपने हर बार बाबा सुखदेव जी ने संभाला है बाबा सुखदेव जी ने संभाला है बाबा सुखदेव जी ने संभाला नमस्कार जी नमस्कार नमस्कार।